आपल्या उजव्या आणि डावीकडे जी व्यक्ती बसलेली आहे त्यांना प्रभूची शांती द्या. प्रभूची शांती असो. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण मार्क शुभवर्तमान अध्याय 4 वचन 16 ते मध्ये बघितलं असेल की तिकडे एक प्रसंग दिला आहे. कदाचित आपण वाचलेलाही असेल किंवा ऐकलेला असेल. तिकडे प्रभू येशू कशा प्रकारे वादळ शांत करतो हे आपण बघितलेले आहे. प्रियांनो, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त व त्याचे शिष्य समुद्र किनाऱ्यावरून पलीकडे जात असताना मोठे वादळ तिकडे येते आणि ज्या लाटा आहेत त्या मचव्यात आदळतात आणि मचव्यामध्ये पाणी भरू लागते. त्यावेळेस जे शिष्य असतात ते घाबरून जातात. पण त्याच मचव्यामध्ये त्यांना माहित नाही की प्रभू येशू तिथे झोपलेला असतो, पण देव झोपत नाही. बायबलमध्ये असं दिलेलं आहे की प्रभू येशू वरामावर उशास घेऊन झोपी गेला होता, पण देव कधी झोपत नाही. प्रियांनो, आपल्याला माहित आहे. तरी ते घाबरतात. ते पाणी त्या मचव्यात जातं, त्यामुळे ते घाबरून जातात आणि गडबडतात. त्यांना वाटतं की आपण बुडणार आहोत. पण त्यामुळे ते प्रभू येशूला आवाज देतात, गुरुजी, आपण बुडत आहोत, आपणाला काही वाटत नाही काय? प्रियांनो, जर प्रभू येशू आपल्या बरोबर आहे आणि आपल्याला ठाऊक आहे की तो आपल्यासाठी कार्य करतो, तर आपणास घाबरायचं काय कारण आहे? इकडे काय होतं प्रियांनो, तर त्यांचा विश्वास जो आहे तो कमी पडतो. त्या विश्वासामुळे कमी पडल्यामुळे ते घाबरून जातात आणि गडबडून जातात. मग येशू पुढे सांगितलेले आहे की येशू उठतो आणि वाऱ्याला धमकावितो आणि लाटांना म्हणतो, उगा रहा, शांत हो. त्या क्षणी प्रियजनांनो, वारा शांत होतो आणि समुद्राच्या लाटाही शांत होतात. हे सगळं झाल्यानंतर प्रभू येशू आपल्या शिष्यास म्हणतो, अहो तुम्ही इतके भित्रे कसे? त्यानंतर पुढे तो म्हणतो, तुम्हाला विश्वास कसा नाही? प्रियांनो, आपल्या जीवनातही असंच होतं. कधी कधी जेव्हा मोठे संकट येतात, आपल्या जीवनात मोठे आजार येतात किंवा आपण कोणत्या तरी अशा विकट परिस्थितीमध्ये पडतो ज्यावेळेस आपल्याला रस्ता दिसत नाही. आपण घाबरून जातो. आपल्याला कळत नाही की आपण करायचं तरी काय करायचं. पण जर आपला प्रभू येशूवर विश्वास आहे तर आपल्याला घाबरायचं काही कारण नाही आहे. कारण ज्यावेळेस मोठे संकट येतात, आजार येतात, निराशा येते, त्यावेळेस आपण घाबरतो. त्यावेळेस आपला प्रभू येशूवरील जो विश्वास आहे तो कमी पडतो. त्या कमी पडणाऱ्या विश्वासामुळेच आपण देवाला ओळखतो. देव आपल्याबरोबर नेहमीच असतो. देव आपल्याला कधी सोडत नाही. फक्त आपला विश्वास कमी पडतो. तर आज आपण विश्वास काय आहे तर हे पाहणार आहोत. इब्री लोकासपत्र अध्याय 11 वचन 1 सांगते, विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीबद्दलचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. आशा धरलेल्या गोष्टीबद्दलचा भरोसा म्हणजे काय? जी गोष्ट आपल्याला दिसत नाही पण आपल्याला विश्वास आहे की ती गोष्ट आहे. जसं की देव, आपल्याला माहिती आहे देवाला कोणी पाहिलेले नाहीये, पण आपल्याला माहिती आहे की देव आहे आणि तो आपला देव जिवंत आहे. असं आपल्याला ही आशा आहे आणि खात्री आपल्याला ही पवित्र आत्म्यापासून येते. जर आपण रोमकराच्या पत्रात वचन वाचले तर आपल्याला कळते, तिथे पाऊल म्हणतो की आबा बापा हा आपल्याला जो दत्तकपणाचा आत्मा आहे त्यापासून मिळते आणि ही खात्री आपल्याला पवित्र आत्म्यापासून मिळते. देव जिवंत आहे, तो आपल्यासाठी कार्य करत आहे, ही खात्री आपल्याला पवित्र आत्म्यापासून मिळते. मग आपल्या जीवनात जर आपण निराश आहोत, संकटात आहोत किंवा एखाद्या आजारपणात आहोत, जर आपला प्रभू येशूवर विश्वास आहे तर आपल्याला घाबरण्याचे काहीच कारण नाही. पवित्र शास्त्रामध्ये खूप उदाहरणे आहेत जी विश्वासाची आहे. आपण बघतो 12 वर्षे रक्तस्रावाने पीडित जी स्त्री आहे ती कशा प्रकारे तिच्या विश्वासाने ती बरी झालेली आहे. तिथे सांगितलेले आहे की 12 वर्षे रक्त जी कोणाच्याही ती सगळीकडे गेली, डॉक्टरांकडे गेली, सगळे वैद्यांकडे गेली असेल, पण ती बरी झाली नाही. तिचा रक्तस्राव थांबला नाही. शेवटी ती काय म्हणे, ज्यावेळेस मी प्रभू येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करेल त्याच क्षणी मी बरी होईल. ज्यावेळेस ती गर्दीमध्ये असताना, प्रभू येशू जात असताना ती स्त्री त्या प्रभू येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला
करते आणि त्याच क्षणी ती बरी होते. ज्यावेळेस ती स्त्री प्रभू येशूला स्पर्श करते त्यावेळेस प्रभू येशूला ती जाणवते की कोणीतरी त्याला स्पर्श केलाय म्हणून. त्यावेळेस प्रभू येशू म्हणतो, कोणीतरी मला स्पर्श केलाच आणि माझ्यातून शक्ती निघत आहे. ज्यावेळेस ती स्त्री ते प्रभू येशूला स्पर्श करते त्यावेळेस प्रभू येशूच्या शरीरातून शक्ती निघते आणि त्यावेळेस प्रभू येशू शिष्यांना म्हणतो, कोणीतरी मला स्पर्श केला. त्यावेळेस ती स्त्री घाबरत पुढे येऊन म्हणते, घडलेला सर्व प्रकार प्रभू येशूला सांगते की काय झालं, कोणत्या कारणास्तव तिने प्रभू येशूला स्पर्श केला आहे हे ती सांगते. त्यावेळेस प्रभू येशू म्हणतो, मुली, तुझ्या विश्वासाने तू बरी झाली आहे. आज आपण इकडे सर्वजण जमलेले असताना आपण पण आपला असाच विश्वास वाढवूया. कुणी आजारी आहे, आजार मोठा नाही करायचा, आपल्याला प्रभू येशूला उंचवायचे आहे, कारण आजारापेक्षा आपला देव हा मोठा आहे. नंतर बायबलमधील दुसरं उदाहरण म्हणजे सारेला वयोमर्यादेपलीकडे असताना तिला संतती प्राप्त झाली. आपल्या सर्वांना माहिती आहे, अब्राम आणि साराचा मुलगा इसाक. ती तिच्या वयोमर्यादेपलीकडे असताना तिला पवित्र आत्म्याच्या द्वारे गर्भधारणा झाली आहे. आणि हे सगळं कशामुळे झालं तर तिने वचन देणाऱ्याला विश्वसनीय मानलं. नंतर नोहाने विश्वासाने तारू तयार केला आणि त्याच्या व त्याच्या कुटुंबाचे त्याच्या विश्वासामुळे तारण झालेले आपण बघतो. आणि सर्वात मोठं उदाहरण म्हणजे आपली आई मरिया, जी ज्यावेळेस गब्रियल देवदूत तिच्याकडे संदेश घेऊन आला, परमेश्वराचा संदेश घेऊन आला, त्यावेळेस आपण लूकाच्या शुभवर्तमानात वाचतो, कुमारी मरियेला देवदूताचा संदेश. ज्यावेळेस देवदूत तिच्याकडे आत येऊन म्हणाला, हे कृपा पावलेली स्त्रिये, कल्याण असो, प्रभू तुझ्या बरोबर असो. या बोलण्याने ती गडबडली, तिला समजेना की काय संदेश असेल. तर त्यावेळेस देवदूत तिला म्हणाला, मरिये, भिवू नको, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. पहा, तू गरोदर राशील व तुला पुत्र होईल, त्याचे नाव येशू ठेव. ज्यावेळेस देवदूत तिच्याकडे येऊन तिला सांगतो की तू पवित्र आत्म्याच्या द्वारे गर्भवती होशील, पण तिला कळत नाही. ती देवदूताला म्हणते, हे कसे होईल. त्यावेळेस देवदूत तिला म्हणतो, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परस्पराची सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. या कारणाने त्याचा जन्म होईल, त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. देवदूत पवित्र मरियेला म्हणतो की पवित्र आत्म्याचे सामर्थ्य तुझ्यावर येईल आणि पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, त्यामुळे हे होईल. आणि पवित्र मरियेने, आपण पुढे वचनात वाचतो की पवित्र मरियेने कशा प्रकारे त्या संदेशाचा स्वीकार केला आणि ते वचन स्वीकार करून ती विश्वासात राहिली, कारण तिला माहित होते की प्रभू कार्य करणार आहे. जर आपण मरियेच्या स्तोत्रात वाचलं तर ती म्हणते, मी प्रभूची दासी आहे, आपल्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. आपण ज्यावेळेस रोजरी करतो त्यावेळेस पण हे म्हणलं जातं की माझ्या ठाई हो. पवित्र मरिया ही विश्वासून राहिली, परमेश्वरावर अवलंबून राहिली, कारण तिला माहित होतं माझ्यासाठी कार्य करणारा फक्त माझा देव आहे. ज्यावेळेस आपणही आपल्या जीवनात असेच करतो, त्यावेळेस ज्यावेळेस आपण गडबडतो किंवा गोंधळतो त्यावेळेस आपण आपला विश्वास फक्त प्रभू येशूवर ठेवला पाहिजे, ज्यामुळे आपल्याला पवित्र आत्म्यापासून शक्ती आणि सामर्थ्य प्राप्त होते. आणि ज्यावेळेस आपल्या जीवनात संकटे येतात त्यावेळेस ते संकट आपल्याला धीर देतात. रोमकराच्या पत्रात आपण वाचतो, अध्याय 5 मध्ये वाचतो की संकटाने धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते. आणि ज्यावेळेस आशा निर्माण होते तर ती आशा आपल्याला लाजवीत नाही, कारण ती आशा आपल्यामध्ये विश्वास निर्माण करते. आणि तो विश्वास आहे तो जर वाढला तर आपल्याला घाबरायचे काहीच कारण नाही. म्हणून आपल्या जीवनात कितीही संकटे येऊ द्यात, कितीही निराशा किंवा आजार पण येऊ द्यात, आपला विश्वास हा आपला प्रभू येशूवर असला पाहिजे. आई मरियेवर जर आपण आई मरियेची मध्यस्थी करतो, ही एक मध्यस्थ आहे जी आपल्याकडे करते. जसे घरामध्ये एखाद्या मुलाला आपल्या
वडिलांना काही सांगायचे असेल, काही वस्तू द्यायला लागत असेल, तो मुलगा मुलगी आधी आईकडे जाणार, आईची मध्यस्थी घेणार, त्यावेळेस आई आपल्या वडिलांना सांगणार. तसंच इकडे आहे, ज्या वेळेस आपल्या जीवनात दुःख येतात, संकट येतात, तर आपण आईची मध्यस्थी घेतली पाहिजे आणि तिच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आणि ही आई आपल्यासाठी नेहमी विनंती करत असते, आपल्या लेकरांसाठी ती विनंती करत असते. आणि ज्यावेळेस आपला हा विश्वास आपण वाढवतो, त्यावेळेस आपल्या मुखाने आपण कबूल केलं पाहिजे. रोमकरास पत्र अध्याय 10 वचन 9 व 10 सांगते की प्रभू येशू आहे व तो मेलेल्यातून उठला आहे असे तू आपल्या अंतकरणाने विश्वास ठेवली तर तुझ्या घराण्याचे व तुझे तारण होईल असे सांगितले आहे. आणि पुढे काय म्हणते, जो अंतकरणाने विश्वास ठेवतो व मुखाने कबूल करतो तर त्याचे तारण होते. म्हणून ज्यावेळेस आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवतो तर तो आपला विश्वास आपण कबूल केला पाहिजे की हा प्रभू येशू मी तुझ्यावर विश्वास ठेवते. म्हणून ज्या वेळेस आपण आपल्या मुखाने कबूल करणार आहे त्यावेळेस आपल्यासोबत आपल्या कुटुंबाचे देखील तारण होणार आहे. आता फक्त विश्वासाबरोबर एक गोष्टही करायची आहे, ती म्हणजे क्रिया. आता कोणी म्हणत असेल की माझा देवावर विश्वास आहे पण प्रार्थनाच करत नाही, तर काही उत्तर भेटणार आहे का? नाही भेटणार. कदाचित भेटलंही, कारण देवाला सगळं शक्य आहे. आपण लूक शुभवर्तमानात अध्याय 1 वचन सांगते, देवाला काहीच अशक्य होणार नाही. पण ज्या वेळेस आपण जर क्रिया करत नाही तर त्याचा आपल्यास काहीच लाभ होणार नाही. याकोबाच्या पत्रात अध्याय 2 वचन 17 मध्ये सांगते, जर कोणी म्हणत असेल की मी देवावर विश्वास ठेवतो व ठेवते पण क्रिया करत नाही तर त्याचा काय लाभ? तर समजा आपण एका शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे उदाहरण घेऊ. वर्षभर तो विद्यार्थी काहीच अभ्यास करत नाही, परीक्षा जवळ येते तरीही तो अभ्यास करत नाही आणि पेपरच्या दिवशी मंदिरात जातो, चर्चमध्ये जातो आणि देवाकडे विनवितो, देवा मला पास कर, माझा पेपर सोपा येऊ दे. पेपर सोपा जाणार आहे का? नाही. तू अभ्यासच करत नाहीये. देव म्हणून तू अभ्यास केला नाही, वर्षभर तुला वेळ होता पण तू काहीच क्रिया केली नाहीये, तर मी तरी काय करू? कदाचित तो पासही होईल, जर तो क्लासमध्ये जर अटेंटिव्ह असेल तर कदाचित तो पासही होईल. परंतु देवाकडे जर आपण मागतो तर आपण क्रिया पण केली पाहिजे आणि ज्यावेळेस मागतो तर आपण ते योग्य प्रकारे मागले पाहिजे. फक्त आपल्या चैनीकरिता मागितले नाही पाहिजे. परमेश्वराचे वचन सांगते, तुम्ही मागता पण आपल्या चैनीकरिता मागता. तर आपण ज्यावेळेस मागतो तर त्याद्वारे आपल्या देवाचा देखील गौरव व्हायला पाहिजे. आणि मागतो तर आपण विश्वास ठेवला पाहिजे की ती गोष्ट मला मिळालीच आहे. जर विश्वास ठेवणार नाही, ठीक आहे गोष्ट मागितली आपण, देवाकडे काही मागितलंय पण आपला विश्वास कमी पडतोय, आपला विश्वास डगमगतोय, मिळेल की नाही मिळणार, मिळेल की नाही मिळणार, यामुळे काय होतं, सैतान आपल्यामध्ये कार्य करतो. जर विश्वास डगमगला तर सैतान आपल्यामध्ये कार्य करतो आणि त्यामुळे आपल्याला ती गोष्ट मिळत नाही. नंतर परत आपण देवालाच दोष देतो. म्हणून ज्यावेळेस आपण मागतो तर ते योग्य प्रकारे मागितले पाहिजे. योहान शुभवर्तमान अध्याय 14 वचन 14 सांगते, तुम्ही माझ्या नावाने माझ्या पित्याजवळ काही मागाल तर मी ते करीन. या वचनावर आपण विश्वास ठेवला पाहिजे, कारण प्रभूचे वचन सांगते, तुम्ही माझ्या नावाने माझ्या पित्याजवळ, प्रभू येशूच्या नावाने आपण पित्याजवळ काही मागाल तर तो देणार आहे, कारण तो आपल्या लेकरांवर खूप प्रीती करतो. म्हणून ज्यावेळेस आपण मागतो तर ते विश्वासाने मागितले पाहिजे आणि आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास ठेवला पाहिजे. जर आपण बघितलंय लोटची बायको जो मिठाचा स्तंभ झाली, ज्यावेळेस सदोम आणि गमोरा या नगराचा नाश होणार होता त्यावेळेस परमेश्वराच्या दूताने लोटला येऊन संदेश दिला की इथून पळ काढ, मागे पाहू नको किंवा डोंगर व खोऱ्यात राहू नको. तर त्यावेळेस लोटची बायकोचा विश्वास हा डगमगला. ज्यावेळेस त्याच्या मुली व तो त्याची बायको घेऊन निघाला त्यावेळेस त्याच्या बायकोने मागे बघितले आणि त्याच जागेवर ती मिठाचा स्तंभ झाली. म्हणून आपला विश्वास हा देवावर पाहिजे, कारण विश्वास नाही ठेवला तर तो शिक्षेस पात्र आहे. मागच्या शुभवर्तमानात आपण वाचतो
की जो अंतकरणातून विश्वास ठेवतो त्याची तारण होते आणि जो विश्वास ठेवत नाही तर तो शिक्षेस पात्र ठरतो. आपण अब्रामाने कार्य केले, विश्वासाबरोबर कार्य केले, ते म्हणजे ज्यावेळेस अब्रामाला मुलगा झाला, तो मोठा झाल्यानंतर अब्राम देवाचा दूत त्याच्याजवळ येऊन म्हणाला की तुझ्या एकुलता एक पुत्राचे, तुझ्या प्रिय पुत्राचे बलिदान अर्पण तू माझ्यासाठी कर. त्यावेळेस अब्रामाने मनामध्ये एक सुद्धा शंका आणली नाही की देव असा काय म्हणतोय. पण आपल्या मनामध्ये खूप प्रश्न येतात ज्यावेळेस आपण विश्वास कबूल करतो, प्रार्थना करतो, पण मनामध्ये प्रश्न येतात ती गोष्ट आपल्या बरोबर होईलच का, ते मिळेलच का. पण अब्राहामाने शंका न करता त्याच्या मुलाचे अर्पण करण्यासाठी नेले. त्यावेळेस तो अर्पण करण्यासाठी नेले, वेदी वगैरे सजवून करवून त्याला वरती वेदीवर बांधले आणि त्याचे सुरा चालवण्यास निघाला. त्यावेळेस दूताने त्याला म्हटले की अब्रामा थांब, हात चालू नको, सुरा चालू नको. कारण अब्रामाची त्यावेळेस परीक्षा होत असता अब्राम त्या परीक्षेत पास झाला. आपण बघतो त्यावेळेस देवदूत अब्रामाला म्हणाला, तू आपल्या एकुलता एक व प्रियाला सुद्धा माझ्यासाठी तुझ्यासाठी राखून ठेवले नाही, तर त्यांनी तू माझ्यासाठी अर्पण केले. त्यावेळेस आपल्याला कळते की त्यामुळे अब्रामाला देवाने नीतिमान ठरवले आणि देवाचा मित्र म्हणून असा त्याला मान मिळाला. ज्यावेळेस आपल्या जीवनात आपण विश्वासाने प्रार्थना करतो व कार्य करतो त्यावेळेस प्रभू येशू व आई मरिया आपल्या बरोबर असते. आई मरियाकडे फक्त आपल्याला विनंती करायची आहे आणि ती विनंती देवाकडे ती आई मरिया पोहोचवत असते. म्हणून विश्वासाने जेव्हा आपण मागतो तर ते आपल्याला मिळते. म्हणून आपण आता आपला विश्वास वाढवावा यासाठी एक नमो कृपापूर्ण मरिया म्हणूया. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, स्त्रियांमध्ये तू धन्य आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मारिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. त्या विश्वासात आपण स्थिर राहावे म्हणून नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, स्त्रियांमध्ये तू धन्य आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मारिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. आणि त्या विश्वासाद्वारे आपले तसेच इतरांचे कल्याण व्हावे, भले व्हावे व आपल्याद्वारे देवाचा गौरव व्हावा म्हणून नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, स्त्रियांमध्ये तू धन्य आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मारिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. सर्वांनी डोळे झाका. कदाचित आपल्या जीवनात कधी आपण देवाला बघितलं नाही, ऐकलं नाहीये, आशीर्वाद आपल्या जीवनात आलेले नाहीयेत, कधी अनुभव आलेले नाहीये. मी एक गाणं म्हणते, तुम्ही देवावर फक्त येशू मी तुझ्यावर विश्वास ठेवतो आपल्या अंतःकरणात म्हणा. डोळ्याने पाहत नाही, कानाने ऐकत नाही, तरीही मी माझ्या देवा विश्वास ठेविते, तुझ्यावर विश्वास ठेविते. आशीर्वाद येत नाही, अनुभव काहीच नाही, तरीही मी माझ्या देवा विश्वास ठेविते, तुझ्यावर विश्वास ठेविते. माझ्यासाठी तू सदा कार्य करतोस, माझ्यासोबत तू सदा राहतोस प्रभू. चालवायला मला पाळायला, माझ्यासोबत तू सदा राहतोस प्रभू. डोळ्याने पाहत नाही, कानाने ऐकत नाही, तरीही मी माझ्या देवा विश्वास ठेविते, तुझ्यावर विश्वास ठेविते. सर्वांना